इयत्ता 8वी, विषय मराठी, कविता क्रमांक 9, विद्या प्रशंसा, कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज बऱ्याच दिवसातून प्रार्थना ऐकायला मिळाली. मग कसे काय वाटले विद्यार्थ्यांनो प्रार्थना ऐकून? ही प्रार्थना ऐकून नक्कीच तुम्हाला शाळेतील मित्रांची आठवण झाली असेल. पण काय करणार, कोरोना संसर्गामुळे शाळा बंद. विद्यार्थ्यांनो, शाळा बंद असल्या तरी ज्ञानाचे दरवाजे सताड उघडे ठेवायचे आहेत, येणाऱ्या संकटाला, परिस्थितीला तोंड देण्यासाठी. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण अभ्यासणार आहोत ज्ञानाचे महत्त्व सांगणारी कविता क्रमांक 9, विद्या प्रशंसा, कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर. कवितेची प्रस्तावना. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. महात्मा फुले यांनी या ओळीमध्ये विद्येचे महत्त्व सांगितले आहे. तत्कालीन समाजातील जातीभेद, अनिष्ट प्रथा तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धच्या प्रतिक्रिया महात्मा फुले यांनी त्यांच्या साहित्यामधून मांडल्या. त्या काळातील समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखवण्यासाठी आजही महात्मा फुले यांचे साहित्य समाजासाठी प्रेरणादायी आहे, दिशादर्शक आहे. कवी कृष्णशास्त्री चिपळूणकर यांचा परिचय. जन्म 1824, मृत्यू 1878. भाषांतरकार, रसिक पंडित. मराठी व्याकरणावरील निबंध व ग्रंथ परीक्षणे त्यांच्या चिकित्सक बुद्धीचे दर्शन घडवतात. पद्य रत्नावलीत त्यांनी मेघदूताचा रसाळ अनुवाद केला आहे. तसेच अरबी भाषेतील सुरस व चमत्कारिक गोष्टी. रासेलस ही सॅम्युअल जॉन्सन यांची तत्वप्रधान कादंबरी. सॉक्रेटिसाचे चरित्र आणि अर्थशास्त्र परिभाषा ही त्यांच्या अनुवाद कौशल्याची उदाहरणे होत. अनेक विद्या मूलतत्व संग्रह या ग्रंथावरून त्यांची शास्त्रीय लेखन सुगम करून सांगण्याची हतोटी प्रत्ययास येते. प्रस्तुत कविता विद्या प्रशंसा यामध्ये कवींनी विद्येची थोरवी सांगितलेली आहे. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आणि हे ज्ञान संकटातून माणसाला मार्ग दाखवते. आठवणीतल्या कविता भाग 3 या कविता संग्रहामधून प्रस्तुत कविता घेतलेली आहे. प्रस्तुत कवितेमध्ये कवींनी ज्ञानाचे महत्त्व सांगितलेले आहे. विद्येनेच मनुष्य आले श्रेष्ठत्व ह्या जगा माझी, न दिसे एकही वस्तू विद्येनेही असाध्य आहे जी. देऊणी किंवा भोगुणी उणे न होता सदैव वाढत असे, ऐसे एकच विद्याधन अद्भुत गुण न हा दुजात वसे. नानाविध रत्नांची कणकांची असती भूषणे फार, परी विद्यासम एकही शोभादायक नसे अलंकार. या साऱ्या भुवने हितकर विद्ये सारखा सखा नाही, अनुकूळ ती जयाला नित्य तयाला उणे नसे काही. गुरुपरी उपदेश करी संकट समयी उपाय ही सुचवी, चिंतित फळ देऊन या कल्पतरुपरी मनोरथा पुरवी. या परी सकल सुखे जी देई, दुःखे समस्त जी वारी, त्या विद्या देविते अनन्य भावे सदा भजा भारी. कवितेवरील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ पाहूयात. क्रमांक 1, असाध्य असणे म्हणजे मिळत नसणे, न लाभणे किंवा प्राप्त न होणे. क्रमांक 2 आहे उणे नसणे म्हणजे कमतरता नसणे. क्रमांक 3 दुःख वारणे म्हणजे दुःख दूर करणे, निवारण करणे.